डिझेल दरवाढ आणि डिझेल तुटवडा आणि विविध मागण्या आहेत. काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? तुम्ही आज मोर्चा काढला. राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाले. साधारणतः 12 ते 14 दिवसामध्ये 4 ते 5 वेळेस डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढवले. मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे भाव जास्त असताना देखील आमच्या सरकारने अतिशय माफक दरात लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा केला. मध्यंतरी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये 2014 पासून सरकार सत्तेत आहे. यांच्या कार्यकाळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे भाव पडलेले होते, भाव अतिशय कमी होते. तरी देखील सरकारनं देशामध्ये चढ्या भावानं लोकांसाठी पेट्रोल डिझेलची विक्री केली. साधारणतः 46 लाख कोटी नफा सरकारनं त्यात कमवला आणि ज्या तेल वितरक कंपन्या आहेत त्यांनी जवळपास 20,000 कोटी नफा कमवला. मला वाटतं आता युद्धाचं काय कारण सांगून, आणीबाणी सांगून, काहीतरी अनाभाका देऊन दर वाढवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे, याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की तुम्ही मध्यंतरी खूप पैसे कमवले सरकारने, आणि ते पण सर्वसामान्यांच्या खिशातून. आता सुद्धा तुम्ही 94-95 रुपयांनीच पेट्रोल द्यावं. आम्ही म्हणत नाही तुम्ही फुकट वाटा, तुम्ही ते आयुष्यात कधी करू शकणार नाही. कारण की ह्या लोकशाहीवर आधारित देश आहे, लोकांवरच हा चालतो, पण लोकांकडे आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. किमान हा वाढलेला जो वरचा दर आहे तो कमी करून 94-95 रुपयांनी ते शेतकऱ्यांना ते डिझेल पेट्रोलचा सुरळीत पुरवठा व्हावा, ही आमची मागणी आहे. आता महत्त्वाचा विषय याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आहे. याच्यामध्ये आता मशागतपूर्व, पेरणीपूर्व मशागती सुरू आहेत. ट्रॅक्टर, तुम्ही गावोगाव बघा, ट्रॅक्टर, जी शेती साहित्य लागणारे, ज्या इंजनवर चालणाऱ्या गोष्टी आहेत, इंधनावर, त्या सगळ्या बंद आहेत. आणि 50% शेतीची कामं अजून पेरणीची बाकी आहेत. पाऊस तोंडाला येऊन बसलाय. पाऊस जर झाला तर पेरायचं का रान नीट करायचं, आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरला डिझेल कुठून आणायचं? पंपावर गेलं तर 1 लिटर डिझेल देतं, नाहीतर डिझेलच देत नाहीत. आता चक्क बोर्ड लागले तर रांगाच्या रांगा चालू आहेत. जो शेतकरी अन्नदाता आहे, जो सगळ्यांना जगवतो, जो या देशाचा, राज्याचा पोशिंदा आहे, तो जर या गोष्टीपासून वंचित राहत असेल तर हे सरकार आणि सिस्टीम काय कामाची आहे?